एव्हरीवन. तर मी काल म्हटलं होतं की मी एक क्वेश्चन आन्सर सिरीज आणेन. तर आज तुम्ही जे मला काल परवामध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले तर त्याची मी आज आन्सर करणार आहे. तर एक क्वेश्चन खूप विचारला जात होता की तुमचं रिअल नेम काय आहे. तर माझं रिअल नेम प्रियांका काकडे आणि चॅनलचं नेम तुम्ही कॉन्सेप्ट अननोन असं का ठेवले. तर ज्यावेळेस मी चॅनल ओपन केला त्यावेळेस माझं असं काही नव्हतं की मी त्याच्यावर काय पोस्ट करणार आहे, काय नाही. जस्ट मी ते एक स्टोरेज पर्पजसाठी केलं होतं की फोनमध्ये स्टोअर करण्यापेक्षा यूट्यूबला टाकायचं असं. सो मला माहिती नव्हतं मी काय टाकणार आहे, त्यामुळे ते कॉन्सेप्ट अननोन असं ते नाव ठेवण्यात आले की काय टाकणार आहे माहिती नाही आहे. देन विचारलं होतं की तुमचं निकनेम काय, तुम्हाला घरात कोणत्या नावाने बोलवतात. तर मला सोनल या नावाने बोलवतात. देन नेक्स्ट क्वेश्चन होता वेअर आर यू फ्रॉम. सो आय एम फ्रॉम सातारा. आय एम बॉर्न अँड बॉटअप इन सातारा. देन विचारला होता काही फॅमिलीमध्ये किती लोक आहेत. तर फॅमिलीमध्ये माझे 4 लोक आहेत. न्यूक्लिअर फॅमिली आमची. मम्मी पप्पा, मी आणि माझा भाऊ. देन तुमचं एज काय आहे. तर माझं एज तुम्ही गेस करा. मी फक्त एक आयडिया देते की 20 to 25च्या मिडमध्ये. सो तुम्ही गेस करा. देन विचारला होता की जॉब करता की कॉलेज. तर माझं कॉलेज कंप्लीट झालेलं आहे. मी PBMला होते. देन आत्ता माझं मी CA फायनलला आहे आणि जॉब आधी करत होते, आत्ता सध्या नाही. मी एक्झामसाठी लिव्हवर आहे. पण इन्कम टॅक्स, GST किंवा पॅन कार्ड वगैरे जी कामं असतात तर ती MCAच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या मी करते. इंस्टाग्राम ID काय आहे. तर मी इंस्टाग्राम यूज करत नाही अजून. माझं इंस्टाग्रामवर अकाउंटच नाही आहे. तर मी ID कुठून सांगू तुम्हाला. मोस्ट ऑफ लोकांना खोटं वाटतं की माझं इंस्टाग्रामला अकाउंट नाही आहे असं सांगितल्यावर. तर ते खरोखरच नाही आहे. अजून मी ओपन केलेलं नाही आहे. देन विचारलं होतं की तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ टाकता तर तुमचं फेवरेट फूड काय इन स्पायसी आणि स्वीट. तर स्पायसीमध्ये मला पावभाजी आवडते आणि स्वीटमध्ये उकडीचे मोदक जे व्हाईटवाले असतात ते. देन विचारला होता की तर BBM म्हणजे नक्की काय. तर BBM म्हणजे बँक मॅनेजमेंट रिलेटेड होतं, ना की बिझनेस मॅनेजमेंट. ज्याच्यामध्ये आम्हाला बँकिंग रिलेटेड बरेचसे सब्जेक्ट होते. मीन्स RRB, सेंट्रल बँक, रूरल रिजनल बँक, नाबार्ड असे सब्जेक्टच होते. असे टॉपिक नाही, सब्जेक्ट होते आणि त्याच्यावर इन डिटेल स्टडी होता. आणि कॉलेज आणि CA असं साईड बाय साईड करत होते. आर्टिकलशिप माझी सातारामध्येच झालेली आहे. नेक्स्ट होता की बॉयफ्रेंड आहे का. तर बॉयफ्रेंड असं कोणी नाही आहे. बेस्ट फ्रेंडच आहेत 2-3 बास. आणि मोस्ट ऑफ द गर्ल्सच आहेत. बॉईजमध्ये 2-3 आहेत. बॉयफ्रेंड असं कोणी नाही आहे. दॅट्स इट. इसमें थोड़ा सा डालेगा अँड देन हे घेतलं दूध, हे पास्ता मसाला, हे चिली फ्लेक्स अँड मिक्स हर्ब्स. दिस इज मैदा, नमक आणि हे आहे आपलं बटर. याच्यात आय ॲड लिटल बिट ऑफ ऑइल. नाव इट्स टाइम टू ॲड बटर. ओपन बटर. ओके वेट. आता याच्यामध्ये मैदा टाकूया आपण आणि हलवायचं. छान मिक्स आहे हलवायचं. याच्यामध्ये आता थोडं करून आपण दूध टाकूया. नाव इट्स टाइम टू ॲड मिक्स हर्ब्स, chili flakes, meat and some pasta masala. It's time to add pasta in it. Come on pasta, come on.